शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा जो आहे तो उद्या नागपूर इथे दाखल होणार आहे। त्यापूर्वी बच्चू कडू यांनी त्यांच्या कुरडपूर्णा या निवासस्थानी ट्रॅक्टरचं आणि मेंढ्यांचं पूजन केलेलं आहे आणि बच्चू कडू जे आहे ते आता नागपूरच्या दिशेने काही वेळातच रवाना होणार आहे। बच्चू कडू आपल्यासोबत आहे। बच्चू, मला सांगा, हा मोर्चा जो आहे मोर्चा तुमचा ठरलेला आहे, कशा पद्धतीने मोर्चाची तयारी आहे, किती ट्रॅक्टर या मोर्चामध्ये सहभागी होतील, किती शेतकरी राहतील? जिल्ह्यातील तर हजारो ट्रॅक्टरात सहभागी होणार आहे। मूळ मोर्चा बेलोऱ्यातून सुरू होईल, तिथे सगळे जेवण घेऊन करून समोर जाणार आहोत। आज संध्याकाळी आम्ही वर्धेला मुक्कामी राहू आणि मला वाटतं महाराष्ट्रातून लाखो शेतकऱ्याच्या वर एकंदरीत नागपूरला लोक हजर राहील। आम्ही ज्या काही 150-200 सभा घेतल्या त्याच्यातून निश्चितच लोकांमध्ये त्या भावना जागृत झालेल्या आहे आणि अपेक्षा आहे का सगळे शेतकरी बांधव घरी न राहता प्रत्येक जण प्रत्येक घरातला एक जरी शेतकरी बाहेर निघाला तरी मला वाटतं मार्ग मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागणीचा मार्ग मोकळा होईल। आता लोकांनी घरी बसल्यापेक्षा मला वाटते सहकार्य केलं पाहिजे, समोर आले पाहिजे, लोक आंदोलनात सहभागी झाले पाहिजे, हे पण आवाहन करतोय। हो, तुम्ही संपूर्ण राज्यभर जनजागृती केलेली आहे, ठिकठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांसोबत बैठका घेतलेल्या आहे, कसा प्रतिसाद होता आणि साधारणतः किती शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील आणि तुम्हाला सरकारकडून नेमकं काय निमंत्रण आलेलं आहे? किती होऊ शकतं ते माहीत नाही, लाखही होऊ शकतं। त्याच्या आता प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किती लोक येतं मला त्याचा अंदाज सांगता येईल, पण लाखाच्या वरतीच लोकांची संख्या राहील। कधीपर्यंत तुमचं हे आंदोलन सुरू राहील? सरकारने तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही जाणार आहात का बैठकीसाठी? बैठकीचा आज संध्याकाळी आम्ही ठरवू, सगळ्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन आणि समोर निर्णय घेऊ त्या पद्धतीने। या आंदोलनाला तुम्हाला शेतकरी नेते जे कोणाकोणाचा पाठिंबा आहे, कोण कोण 28 ला येणार आहेत? राजूजी शेट्टी आहे, अजयदादा नवले आहे, आमचे चटप साहेब आहे, वामनराव, प्रकाशजी पोहरे असन, महादेवराव जानकर आहे, तुपकर आहे किंवा विजयजी जावंदे आहे। ह्या सगळ्या लहान मोठ्या संघटना, बळीराजा संघटना असेल, विविध संघटना ज्या आहे त्या सगळ्या संघटनाचे सामील आहे आणि ते सगळे येणार आहे। यावेळेसची लढाई ही आरपारची लढाई असेल, शेतकऱ्यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही मेल्यापेक्षा शेतकऱ्या धोरणामुळे रोज शेतकरी मरत आहे, मग आता यांच्या गोळ्या घेऊन मराची वेळ आली तरी आम्ही ते लढू। परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही, बिलकुल हटणार नाही जेथपर्यंत। आणि ते अंमलबजावणी शिवाय निवड बैठकीवर आमचं समाधान नाही। मागच्या बैठकीतून आपण काहीच निष्पन्न केलं नाही, त्याच्यानं आता कागदावरच्या घोड्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही रस्त्यावर काय बोलता ते सांगा। यापूर्वी तुम्ही मोजरीला आंदोलन केलं होतं, अन्नत्याग आंदोलन, तुम्हाला आश्वासन दिलं होतं, त्याची अंमलबजावणी झाली का? काही झाली नाही, काहीच कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास त्या बैठकीवर नाही आहे। किती दिवसपर्यंत आंदोलन चाललं असं तुम्हाला वाटते? तर काही सांगता येत नाही, जेथपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील। किती दिवस चालेल? किती दिवस, 1 महिना लागला तरी। तुमची तयारी आहे पूर्ण? आमची तयारी, आम्ही त्याच सोयीनं निघालो आहे। यापूर्वी बच्चू कडू यांनी मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं, मात्र त्या ठिकाणी केवळ आश्वासन मिळालं, अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळं आता या आंदोलनातून जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही। महिना लागो की 15 दिवस लागो, किती दिवस लागले तरी चालेल, मात्र आता आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे जर सरकार बच्चू कडूच्या आंदोलनाकडे कसं पाहतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह संजय शेंडे, कुरडपूर्णा, अमरावती।